श्री गणेश 11 गणेशवाडी विरुद्ध शंभूराज 11 शेळकेवाडी अशी महत्त्वपूर्ण मॅच एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. भरत आणि सचिन ही जोडी. पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न येतोय चौकार. पहिल्याच क्रमांकाच्या चेंडूवरती येतोय रचनात्मक स्ट्रोक आणि भरतची बॅट पहिल्याच बॉलवरती चालताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सुरुवातीच्या चेंडूवरती. त्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. सुरुवात दर्जेदार होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 4च्या घरामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये दोन धावा येत आहेत. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये येताना पाहायला मिळत आहे. 2 धावा आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 धावांचं समीकरण आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पूर्णपणे ही मॅच पाहायला गेलं तर खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी, कारण की जो संघ विजेता होईल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये क्वार्टर फायनलमध्ये जाताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळा. यावेळेस मात्र त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही, तो बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. हा येतोय चौकार. 2 चेंडूनंतर पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती येताना पाहायला मिळतात 8 धावा. जिथे मात्र एक दुहेरी धाव हे समीकरण निघून जाईल. पाहायला गेलं तर 10 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कमबॅक करणं महत्त्वाचं आहे सार्थकला. आडव्या बॅटने गॅप शोधलाय. चांगली बॅटिंग राहिली यावेळेस आणि यावेळेस मात्र बुलट्या बॅटने 8 धावा आलेत. 2 चौकार रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग राहिली सध्याच्या घडीला. 14 ही धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर हॅट्रिक 4 होताना पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर मात्र कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला मॅच दरम्यान. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, चांगल्या दिशा पकडली जाते, चांगली दिशा ठेवली पाहिली गेली तर अचूक टप्प्याची गोलंदाजी. निशाणा चांगला शोधलाय आणि यावेळी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा झालाय खेळ आणि शेवटचा महत्त्वाचा गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक काय चुकी करतोय तोपर्यंत एक धावसंख्या निघून जाते 15च्या घरामध्ये. पॉवर प्लेमध्ये चांगली धावसंख्या म्हणावी लागेल 15. जिथे मात्र 4 चेंडूमध्ये सध्याच्या घडीला 14 धावा तर पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळते. आता मात्र पहिल्या षटकाचा झालाय शेवट. धावसंख्या 15च्या घरामध्ये. दुसरं षटक महत्त्वपूर्ण आहे. सार्थकला मात्र कुठेतरी कमी धावा द्यायच्या होत्या, परंतु आता मात्र कुठेतरी तुषार दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतोय. तुषारची गोलंदाजी या मॅचमध्ये एक ट्विस्ट घेऊन येईल. जर चांगली गोलंदाजी करतोय तर धावसंख्या थांबताना पाहायला मिळतील, नाहीतर फलंदाज फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. यावेळेस मात्र येताना पाहायला मिळतोय षटकार. खूप महत्त्वपूर्ण होता हा षटकार, कारण की सुरुवात जर चांगली झाली तर येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर या बॅटरची धावसंख्या पाहायला गेलं तर 21 वैयक्तिक
आणि आतापर्यंत जे 7 चेंडू तोच खेळ आहे आणि 300चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 21 धावा 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग मात्र करतोय. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. तर महत्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आडव्या बॅटने खेळाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून येतोय. फेकी करतोय वेगवान गतीने. फेकी करणं महत्त्वाचं होतं परंतु चेंडू हातात घेऊन हळूवार गतीने फेकी होताना पाहायला मिळते. तोपर्यंत येत आहे 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत चांगला खेळ झालाय. 8 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय सध्याच्या घडीला. धावसंख्या 23च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस 27 या आकड्यावरती. या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला गेलं तर पूर्णपणे 2 धाबा आल्या होत्या. त्यानंतर मात्र या चेंडूवरती चौकार येतोय. आता मात्र 300चा स्ट्राईक रेट स्टेबल ठेवण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून 9 चेंडू 27 धाबा वैयक्तिक धाबा संख्येवरती घेतोय. त्याच्यामधील पाहायला गेलं तर 4 चौकार आणि पाहायला गेलं तर 1 षटकार आहे. एकेरी दुहेरी धावांचा खेळ देखील समाविष्ट होताना पाहायला मिळालाय. ऑन साईडला खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दीपक आहे. चुकी झाले यावेळेस. षटकार आहे. स्कटिंगला चेंडू लागताना पाहायला मिळतोय. दीपक कडून चुकी झाली कारण की दीपकला बाउंड्री लाईन वरती थांबणं महत्वाचं होतं. पुढे आला आणि कॅचला जज करता आले नाही. त्याच कारणामुळे दोन मिनिटं पंच. येस 4 धावा आहेत. चौकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. यावेळेस देखील धावसंख्या 37. चौकार नंतर षटकार आलाय. काय बॅटिंग राहिली यावेळेस. या फलंदाजाने पूर्ण डॉमिनेट केलंय संपूर्ण मॅच मध्ये. पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 धाबा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या 5 चेंडूवरती पाहायला गेलं तर संपूर्णपणे 22 धाबा येताना पाहायला मिळाल्या. शेवटचा चेंडू आणि प्रत्येक बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. 2 षटकार 2 चौकार. डॉट बॉल आलाय. पहिल्यांदा या 2 षटकानंतर असं होईल की हा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला जाईल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सचिन 12 चेंडूनंतर पहिला चेंडू फेस करेल.
तर शेवटचे महत्त्वाचे षटक आणि त्या षटकातील धावसा किती येताना पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत डॉमिनेट केले 37 धावा झाले 2 षटकामध्ये. 18.50ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 37 ही धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते आणि आता शेवटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप करायचं विनंती असेल तर पुढील होणारी मॅच टॉससाठी तयार राहायचं आहे. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी दर्शन जाधव आणि श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी. बॉलिंग ट्रॅक वरती नाना. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय की काय, चेंडूच्या खाली सार्थक आहे, झेल पकडलाय, कोणती चुकी होणार नाही. येस, टॉस साठी तयार राहायचंय. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध श्री मोरे स्पोर्ट्स मस्करवाडी. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. फलंदाज लगेच या. यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाब येताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल 38 या आकड्यावरती. चांगला टप्पा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल, चांगली दिशा पकडली जाते. अचूकता या बेस पाहायला मिळाले. श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी विरुद्ध भारत क्रिकेट क्लब चोरमरवाडी. जर संघ उपस्थित आहे तर व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. त्याला स्पीडअप करा. यावेळेस देखील षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार आला यावेळेस या तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. 46 धावा. 15 चेंडू आणि 45 या आकड्यावरती खेळतोय. शेवटचा बॉल, एक चेंडूवरची षटकार येतोय तर 50 होत आहेत, परंतु ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. 2 धावा आले सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर तिसरीचा देखील प्रयत्न केलाय. तीन धावा आले. चौथी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद. धावसंख्या जाऊन पोहोचेल 49. 50 धावांचं लक्ष असेल.
16 चेंडू 48 धावांची खेळी करताना पाहायला मिळाला भरत. टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग या खेळाडूंनी केले आणि 50 धावांचं लक्ष आहे. 50 धावांचं लक्ष आहे. चला 18 चेंडू 50 धावा. टॉस साठी यायचंय. चला येस. मॅचला सुरुवात होताना पाहिलं होते 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता असताना भरत या खेळाडूने पाहिलं गेलं तर 16 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी गेली आणि गणेश 11 गणेशवाडी आपला 12वा खेळाडू पाठवू आमच्या समालोचन कक्षामध्ये. शंभूराजे 11 मॅच थांबा पंच. 12वा खेळाडू आलेला नाही. तर बॅटिंग चालू आहे. तुमची विनंती असेल 12वा खेळाडू पाठवा. कंपल्सरी 12वा खेळाडू नसेल तर 5 धाबांची पॅनल्टी असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये पहिला बॉल खेळला गेला आणि त्याच कारणामुळे हा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऑन साईडला फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल की काय आणि दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहिलं मिळत नाही. कुठेतरी दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू श्रीधर कुठेतरी बाद होताना पाहायला मिळतोय.
त्याला स्पीडअप करायचा नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो नॉनस्ट्राईक एंडला तुषार. आणि 50 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 2 चेंडू झाले. धावसंख्या 1 पाहिलं मी इथे. 49 धावा अजून बनवायच्या जोडायच्या धावफलकामध्ये 1 या आकड्यावरती. आणि तेव्हाच मात्र विजेच्या दिशेने वाटचाल करेल बॅटिंग करणार संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. शंभूराचे इलेव्हन शेळकेवाडी गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अपील करण्याचा प्रयत्न परंतु पॅडला चेंडू लागताना पाहायला मिळतोय. पॅडलांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. विजयने पकडलाय झेल. कोणती चुकी होणार नाही. महत्वाचा खेळाडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतोय. आणि महत्वाचा खेळाडू बाद झाला यावेळेस. सचिन गोलंदाजी करत असताना महत्वाची विकेट 1 मिळवले. 1 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर नवीन खेळाडू विकास. धावसंख्येचा विकास विकासच्या बॅटमधून होताना पाहायला मिळेल का हे देखील पाहणं या मॅचमध्ये खूप महत्त्वपूर्ण असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली दिशा पकडली जाते. चांगला खेळ यावेळेस पाहायला मिळतोय. चांगला टप्पा सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर हा येताना पाहायला मिळतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या बदलताना पाहायला मिळते. पूर्णपणे पाहायला गेलं तर यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न. यावेळेस 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी मात्र केली जाते. आणि त्यानंतर मात्र या धावा येताना पाहायला मिळतात 2. धावसंख्या 3 या आकड्यावरती. षटक समाप्तीचा इशारा होताना पाहायला मिळतोय. कोणतेही अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाला नाही. 6 चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडताना पाहायला मिळाले. 1 महत्त्वपूर्ण रनआउट आणि 1 विकेट गोलंदाजाच्या नावावरती प्राप्त झाली. आणि आता मात्र पहिल्या षटकाचा शेवट झाला. 47 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. 3 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत. 12 बॉल 47 धावा आणि गोलंदाजीसाठी भरत आलाय. ज्या खेळाडूने 48 धावा बनवल्या वैयक्तिक 16 चेंडूमध्ये. यावेळेस पहा वाईट बॉल येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. संपूर्णपणे वाईट बॉलने धावसंख्येत बदल होतोय. 4 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पाहायला गेलं तर पुढे सरकते. मिस टाइम झाला. यावेळी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी प्रयत्न होत नाही. येस जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी. टॉस साठी यायचंय. चला चला स्पीडअप करायचं आहे. टॉससाठी या. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी.
चला गोटेवाडे दर्शन जाधव टॉस साठी या. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव. साई धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरणात बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 धाबा 45 धावांची आवश्यकता आता मात्र. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप झाले. 2 धावांचा प्रयत्न. रनआउट होईल की काय, परंतु थोडासा उंच थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा आले तर चांगली रन भेटून विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहायला मिळतं. टॉससाठी जायचं आहे. तर टॉस केला जातो यावेळेस. यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. विकेट महत्वपूर्ण पडते. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर नवीन खेळाडू येईल, परंतु ही मॅच आतापर्यंत पूर्णपणे थांबवताना पाहिलं मिळालंय. गोलंदाजी करणारा संघ, बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अवघड समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 2 वाईट बॉल्स, 1 सिंगल 1 डबल आले. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षका बॅकअपसाठी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र फक्त औपचारिकता राहिले की काय, काही आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा आले. 43 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत पाहायला गेलं तर 4. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येईल विजय चेंडूच्या खाली. कोणतीही दुसरी धावण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस फेकी केली जाते आणि आरामामध्ये 2 धावा कंप्लीट झालेत. जिथे मात्र असं वाटलं होतं 1च धाव मिळेल, तिथे मात्र 2 धावा आलेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 9 या आकड्यावरती. आणि धावसंख्या 10. धाबा. चला 2 षटकांचा शेवट झालाय. धावसंख्या 10 आणि आता मात्र 40 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 40 धाबा. येणाऱ्या मॅचमध्ये पाहायला गेलं तर या 6 चेंडूमध्ये 6 षटकार येताना पाहायला मिळतील का, की आतापर्यंत थांबवलं त्याप्रमाणे मॅच थांबताना पाहायला मिळेल. 1 सिंगल येताना पाहायला मिळेल. तसेच आजच्या दिवसामध्ये प्रमुख उपस्थित मान्यवर लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 मध्ये आमचे प्रमुख उपस्थित मान्यवर पाहायला गेलं तर आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ते आमचे सर्व पाहायला गेलं तर सुनीलजी खोत, कृष्णाजी देसाई, उमेशजी देसाई आणि रवी महाराज हे 4 मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. तसेच ST11 गणेशवाडी या संघाचा देखील सन्मान केला जाईल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली. विजयने कोणती चुकी केलेली नाही. महत्वाचा पकडलाय झेल. 3 चेंडू आणि आता मात्र बनवायचे 38 धावा 38 रन्स. 3 चेंडूचे 3 षटकार आले तरी 20 धावांनी मोठा पराभव होऊ शकतो.
आता मात्र फक्त औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडू जेव्हा पडतील तेव्हा मात्र विजेता होताना पाहायला मिळेल शंभूराज 11 शेळकेवाडी गोलंदाजी करणारा संघ. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप झाले. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 2 बाउन्स चेंडू पकडलाय आणि या वेळेस मात्र धावसंख्या 1 पुढे सरकेल. 2 चेंडूचा खेळ राहिलाय. 37 धावांची आवश्यकता. डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. येस दर्शन जाधव आणि टीम निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. चला शेवटचा चेंडू जसा पडेल तसा लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी आत यायचंय. यावेळी